ए कोकिळा, तू आहुंना भेटशील ना? एक काम करा, पेढीवर जा आणि मंजूळ अशी साद घाल. कू, कू. अशी घालशील ना? त्यांना लगेच कळेल की तू माझाच सांगावा घेऊन आलीयस. खरंच तू आहुंना फक्त साद घाल, मग त्यांना लगेच कळेल की मीच त्यांना साथ घालते. कोकिळ, कोकिळ मला साथ घालते. तिकून हे तिकून म्या बोलतोय तुझ्याशी, तुला तेवढंच ऐकू येतंय. कोकिळेचा आवाज कुठनं आला तुला? दिगू, नीट लक्ष दे. दिगू लक्ष दे, लक्ष दे. मी काय बोलतोय तिकडे लक्ष दे. म्या जे बोललो ते आठव. चटकीन चटकीन चटकीन. इकडे बघ, इकडे माझ्या डोळ्यात बघ, बघ माझ्या डोळ्यात, माझ्या डोळ्यात बघत राहायचं. बघ दिगू, बघ दिगू. तुझ्या मनात, तुझ्या विचारात, तुझ्या गावात, या पंचक्रोशीत प्रत्येकाच्या मनात या सकुईशी फकस्तन फकस्त घृणा आणि तिरस्कार भरलाय. कारण ती त्याच लायकीची आहे. हे दोघे कोणात ठाऊके का? हे माझे आहो आणि हे मी. आणि माझ्या आहोंचा माझ्यावर खूप जीव आहे. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही सकू. तू नेहमी म्हणतेस ना की सगळं काही दोघांनी वाटून घ्यायला हवं. मी आहे सकू तुझ्या सोबत. माझ्या आहो माझी खूप काळजी घेतात. माझी अगदी आतुरतेने वाट बघत असतील. अगदी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. मी जे काही सांगितलं ते दिगू तुझ्या लक्षात आलंय ना? हा, मग आता तुला जे काही लक्षात आलंय ते मला ऐकू मोठ्या आवाजात. मला ऐकू यायला पाहिजे मोठ्या आवाजात. बोल दिगू. माझ्या मनात, विचारात आणि या घरात त्या सखू चिटकिणीबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार भरला. तिरस्कार, कारण ती त्याच लायकीची. ज्या सखून तुझ्या घराण्याला काळीमा फासला, ज्या पोरीने तुझी घोर फसवणूक केली, त्या पोरीसाठी तुझ्या मनात तीळ मात्र सुद्धा सहानुभूती नाही. तुझ्या मनात तिच्याविषयी फकस्तन फकस्त घृणा आणि तिरस्कार आहे.
ज्या सखूने माझ्या घराण्याला काळीमा फासला, माझी घोर फसवणूक त्या सखूबद्दल माझ्या मनात किंचितही सहानुभूती नाही. फक्त घृणा आणि तिटकारा भरला. सखूबद्दल माझ्या मनात सतत द्वेष आणि घृणाच खतखतत राहील. कळीचं फूल झालं नवं आयुष्य सजवायला, सुगंधाची दरवळ करायला. काय झालं देवा? सखूची लगबग बघून इतके अस्वस्थ का झाला आहात? अहो देवी, पहा तर सखूचे पाय जमिनीवर ठरतच नाहीयेत. हो, मग साहजिकच आहे ना. आपण तिला घरी जाण्यापासून, दिगूला भेटण्यापासून रोखत होतो. कळीचं फूल होण्याची वाट बघत होतो. दारातल्या झाडाला फूल आलं की जायचं असं बजावत होतो. आज झाडालाही फूल आलंय, सखू त्याचीच वाट बघत होती. मग बरोबरच आहे ना. आता जमिनीवर पाय कसं थांबेल? एक क्षणही थांबणार नाही. बघा ना, बांधाबांध करायची कशी घाई सुरू आहे ती. हो देवी, पण आज त्या गडबडीत तिने लोणीच भरवलं नाही. तिच्या सख्याला विसरली होती आज. म्हणून अस्वस्थ आहे होय स्वारी? देवा, हो एवढं काय मनाला लावून घेता? तसं नाही देवी, पण नंतर तिच्याच मनाला लागून राहील ह्याचं वाईट वाटतंय. पुढचे काही दिवस ती मला लोणी भरवू शकणार नाहीये ना. काय रे विठुराया, सासरी जाण्याच्या आहुंना भेटायच्या ओढी पुढे तुला लोणी भरवायचं विसरीन असं वाटलं का? अरे मी श्वास घ्यायला विसरीन, पण लोणी अजिबात नाही. थांबा. आज बघ लोणी किती छान निघालंय.
झालं समाधान. अरे विठुराया, मी तुझीच सखू आहे. तुला लोणी भरवायचं कसं विसरेन. झाडा पानांनो, वेली फुलांनो, पशु पक्ष्यांनो, रखुमाई आणि रंगादादा मला इथे सोडून गेल्यावर तुम्ही माझी खूप साथ दिली. एक क्षणही मला एकटं वाटू दिलं नाही. तुम्ही सगळे आता माझ्या सोबत येताय ना. मी एकसारखी तुमच्याशी माझ्या सासरच्यांबद्दल बोलायचे. माझ्या सासूबाई, सासू काकू, यमुना वंश, शंभू बाळ, विनू भाऊजी आणि माझे आहो. तुम्ही आता ओळखता ना त्यांना. ते तुमच्या माहितीचेच झालेत ना. मग चला आता प्रत्यक्ष भेटा त्यांना. तुम्हाला माहितीये, मी सासरी ना जात्यावर बसले की ओव्या म्हणायचे. त्यांनी दळण एकदम हलकं व्हायचं. आता सासरच्या वाटेवर चालतानाही मी ओव्या गाणार आहे. म्हणजे चालणं एकदम हलकं होईल ना. चला माझ्यासोबत. येते हा, येते हा. सौभाग्य सखूच जणू दुसरी माई. तुम्ही ते झोके घेत काय बसलाय? दिवसाची सुरुवात दिगूच्या ओरडण्याने व्हावी असं वाटतंय का? दिगू यायच्या आधी पेढी का नाही उघडली आहे? तो केव्हाही येईल, दार बंद बघेल आणि मग त्याचं डोकं फिरेला. एरवी तो ओरडला असता हो, पण त्याची
मातृदेवता इथे असताना तो आमच्यावर कशाला ओरडेल नाही का? गैरसमज आहे तुमचा. तुम्ही जर चुकलात तर मी असताना सुद्धा तुम्हाला दिगू व्यवस्थित ओरडेल. वहिनी काही म्हणा, पण ती सखू चेटकीण आयुष्यातून गेली ना, तसा आपला दिगू अगदी पहिल्यासारखा कडवा मातृभक्त झाला नाही का? हो हो. सखुबाई ग यमुना वंसा ग जशी वाड्याची राजकन्या, जशी वाड्याची राजकन्या. सौभाग्य सखूच जणू थोरली बहिणा. हे विन्या, मला उलट उत्तर द्यायची नाहीत हा. सांगून ठेवती, सांगितलेली सगळी कामं तूच करायची आहेस. उगीच न्यारी केली नाही मग करतो अशी शंभू सारखी कारणं सांगू नकोस. लहान नाहीयेस, समजलं ना? जा अरे तो हौद भरून ठेव. ताई, अगं हौद तर आधीच भरलेला आहे. किती बावळट आहेस रे तू. आता हौद भरला त्यात घाबरायचं काय? जा चूल घरात तुझ्या आईला 2 अंडे नेऊन दे, तिला हवेच होते. सखुबाई ग धीर भोळा ग जसा वाड्याचा नंदादीप, जसा वाड्याचा नंदादीप. सौभाग्य सखूच जणू पाठला बंधुराया. सखुबाई ग सासू काकू ग जशी वाड्याची अन्नपूर्ण, जशी वाड्याची अन्नपूर्ण. सौभाग्य सखूच जणू मायेची सावली. विनू, ते 2 हंडे कशाला भरून आणलेस? ते मी घासायला ठेवले होते. अगं मला यमुताई म्हणाली ते 2 अंडे आतमध्ये नेऊन ठेव म्हणून. त्या यमुनेचं काय ऐकतोस तू? त्या यमुनेनं आणि त्या महामायेनं तुला पार लेछापेचा करून ठेवलाय. अरे जरा कणा ताट ठेव. जसं कायमची माझी स्वयंपाकीण करून ठेवली ना, तसंच तुला खाण्याला जुंपलेला बैल करून ठेवतील, बैल. विनू, अरे काय झालंय रे तुला? लहानपणी किती बेधडक होतास तू. त्या यमुनेचं सोड, पण त्या महामायेला जा विचारायला सुद्धा कचरायचं नाहीस तू. आणि आता आता बघ जरा स्वतःला, एवढा कशानं खचलायस तू? ही जाता जाता ती चेटकीण तुझं जिवंतपणा पण घेऊन गेली. अगं आई, सखू वहिनीला चेटकीण वगैरे नको ना ग म्हणूस. मग काय म्हणू? अप्सरा म्हणू की देवी म्हणू? सखुबाई ग सूर्य हासतो जणू सोनियाचा दिस, सोनियाचा दिस. सौभाग्य सखूच कुंकुरा हो चिरंजीव.
तुझ्या पाया पडल्याशिवाय दिवस सुरू झालाय असं वाटतच नाही रामाई. जय बाबाजी महाराज. जय बाबाजी महाराज. आले आले सावकार आले. सावकार जय झिंगरोबा. जय बाबाजी महाराज. बोला, काय नाव टाकू? नामा बारको. हा. परशेठ व्याजाचं जरा बघाल का? मी दिगू शेठच्या सासरवाडीचा माणूस आहेत. जावई बापू मला जास्त व्याज लावणार नाहीत. काका, व्याजातली सूट सोडच, पण यांना एक कवडीचंही कर्ज द्यायचं नाही. यांना फुटव इथून. सकूचं नाव घेणारी किंवा तिच्याशी कुठलाही संबंध सांगणारी कोणतीही व्यक्ती या उंबरठ्याच्या आतच येता कामा नये. कळलं? पण जावई बापू. जी भासडा, मी कुणाचाही जावई नाहीये. चला निघा. अरे निघ म्हणतोय ना, निघ. सांगितलं ना निघ म्हणून. या उंबरठ्यावर तिचं नाव येतं कामा नये. याद राख. अखेर सखूचं भूत दिगूच्या मानगुटीवरनं कायमचं उतरलं. त्याच्या मनात आता तिच्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कारच आहे. सखूच्या भाग्याचा सूर्य या मनोरमेच्या काळोखात मावळला. जय बाबाजी महाराज.